हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू आवर यूट्यूब चॅनल मॅथ के सर. तर आज आपण चॅप्टर नंबर 1 अल्जेब्रा सेट्स यामधलं राहिलेले बीट्स पाहूया आणि यानंतर मग आपण सेकंड चॅप्टरला सुरू करूया. ठीक आहे. काही टेक्निकल इश्यूमुळे आपण बरेच दिवस झाले व्हिडिओ अपलोड केले नव्हते, पण इथून पुढे आता आपण रेग्युलरली व्हिडिओज अपलोड करतील. ठीक आहे. आता आज पाहूया आपण ऑपरेशन्स ऑन सेट्स. ह्याआधी आपण इथपर्यंत सगळं कव्हर केलं होतं. याचा पुढचा पार्ट आता आपण या व्हिडिओमध्ये पाहूया. यानंतर आपण चॅप्टर नंबर 1 क्लिअर करणार आहोत. मग त्याची प्लेलिस्ट मी तयार करून तुम्हाला यूट्यूबला टाकून देईल. तर 1.3 आपलं झालेलं आहे आणि त्यानंतरचा आपला राहिलेला भाग आहे आता ऑपरेशन्स ऑन सेट्स. तो ऑपरेशन्स ऑन सेट्समध्ये सगळ्यात पहिलं बीट आहे इंटरसेक्शन ऑफ टू सेट्स. म्हणजेच काय म्हणू शकतो आपण याला, नाव काय आपल्याकडे, इंटरसेक्शन ऑफ टू सेट्स. म्हणजे इंटरसेक्शन आहे कोणाचं, दोन सेटचं. ठीक आहे. इंटरसेक्शन ऑफ टू सेट्स. तर इंटरसेक्शन म्हणजे काय असणार आहे, तर आपल्याकडे दोन सेट असतील, सपोज ए आणि बी. ठीक आहे. किती सेट आहेत आपल्याकडे, दोन. ए आणि बी असे दोन सेट असतील आणि ह्याचं इंटरसेक्शन काय असं जर आपल्याला क्वेश्चन असेल तर आपण काय म्हणू शकतो, इफ ए अँड बी आर टू सेट्स देन अ सेट ऑफ कॉमन एलिमेंट्स है ना, द सेट ऑफ कॉमन एलिमेंट्स इन ए अँड बी इज कॉल्ड इंटरसेक्शन ऑफ टू सेट्स. म्हणजेच काय, ह्या दोन्ही सेटमधले कॉमन जे पार्ट असतील, इंटरसेक्शन म्हणजे काय असेल मग, कॉमन एलिमेंट्स है ना. हे काय असणार आहे, कॉमन एलिमेंट. म्हणजे सपोज एमध्ये आपल्याकडे 2, 4, 6, 8 असेल आणि बीमध्ये 1, 2, 3, 4 हे एलिमेंट असतील तर आपण काय म्हटलं आहे, कॉमन एलिमेंट्स फ्रॉम ए अँड बी. मग आता कॉमन एलिमेंट्स काय असतील याच्यात, 2 आहे, 2 आहे. ठीक आहे. 4 आणि 4 म्हणजे दोन कॉमन एलिमेंट असतील. कुठले कुठले, 2 अँड 4. 2 अँड 4 आर द इंटरसेक्शन ऑफ टू सेट्स ए अँड बी. म्हणजे हे 2 आणि 4 हे काय आले, इंटरसेक्शन झाले. पण आता याला आपण लिहिणार कसं, सॉरी, ए इंटरसेक्शन बी. ठीक आहे. म्हणजे काय म्हणतात त्याला, यू, उलटं यू म्हणजेच काय असतं, इंटरसेक्शनचं साईन असेल. ठीक आहे. म्हणजे इंटरसेक्शन ऑफ टू सेट्स डिनोट कशाने करणार, तर उलटं यूने. येईल लक्षात. म्हणजे आपण काय म्हणू शकतो, ए इंटरसेक्शन बी म्हणजेच काय असेल, ह्या दोघांतले कॉमन एलिमेंट असतील. आणि याला अजून डेफिनेशन काय लिहू शकतो, ए इंटरसेक्शन बी इज द सेट ऑफ ऑल एक्स सच दॅट एक्स इज अ एलिमेंट ऑफ ए अँड एक्स इज एलिमेंट ऑफ बी ऑल्सो. येईल लक्षात. म्हणजे ए आणि बीचा काय असला पाहिजे, तो एलिमेंट असला पाहिजे. येईल. त्यानंतर आपण याची एक वेन डायग्राम जर पाहिली तर कशी होईल, सपोज आपल्याकडे ए मध्ये काय 2, 4, 6, 8 आणि 1, 2, 3, 4, 2 अँड 4 काय कॉमन एलिमेंट आहे. म्हणजे आपल्याला कॉमनली दाखवायचं. सपोज हे एक सर्कल आहे आणि हे एक सर्कल आहे. तर आपण सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं, कॉमन एलिमेंट दाखवून घेऊया. म्हणजे इथे 2 आहे आणि इथे 4, हे दोनच कॉमन आहेत आपल्याकडं. मग आता राहिलं काय, सपोज ह्याला ए नाव दिलं, ह्याला बी नाव दिलं. तर एमध्ये काय 2, 4, 6, 8, पण 2, 4 आपण ऑलरेडी लिहिलेत. म्हणजे एमध्ये काय राहील 6 आणि 8 आणि बी मध्ये काय 1, 2, 3, 4, पण 2 आणि 4 ऑलरेडी लिहिले. म्हणजे राहिलं काय 1 आणि 3, 1 आणि 3. म्हणजे ए मध्ये 2, 4, 6, 8 झाले, बी मध्ये 1, 2, 3, 4 झाले. आणि या दोघांचं इंटरसेक्शन म्हणजे कॉमन काय झालं, 2 आणि 4. मग आता ह्याला काय म्हणू शकतो आपण, तर ह्या पार्टला आपण म्हणू शकतो ए इंटरसेक्शन बी. म्हणजेच ए इंटरसेक्शन बी. येईल. ह्याला तुम्ही शेडेड केलं तरी चालेल पेन्सिलने. ठीक आहे. आता ह्याच्या प्रॉपर्टीज आहेत आपल्याकडे, प्रॉपर्टीज ऑफ इंटरसेक्शन ऑफ सेट्स.
है ना. तर त्या प्रॉपर्टी पण बघूया आपण. हां, तर सगळ्यात पहिली प्रॉपर्टी काय, ए इंटरसेक्शन बी इज इक्वल टू बी इंटरसेक्शन ए अँड सो ऑन. अशा भरपूर प्रॉपर्टीत आपण काय करूया, चेक करून बघूया प्रूव्ह होतात का नाही. सगळ्यात पहिल्यांदा काय, ए इंटरसेक्शन बी म्हणजेच काय म्हटलं आपण, सेट ऑफ कॉमन एलिमेंट्स. आता ए इज इक्वल टू 2 4 6 8 10 असेल आणि बी इज इक्वल टू 1 2 3 4 5 6 असेल, तर ए इंटरसेक्शन बी काय असलं पाहिजे, त्या दोघांचं कॉमन, म्हणजेच 2ला 2 आहे म्हणजेच इथे 2 लिहू शकतो आपण. ठीक आहे. नेक्स्ट काय, 4 आहे का, 4 आहे म्हणजेच इथे काय आलं 4. नेक्स्ट काय, 6 आहे म्हणजे इथे काय आलं 6. म्हणजे 2 4 6 इज ए इंटरसेक्शन बी. ठीक आहे. आता ह्या सगळ्या प्रॉपर्टी आपण पाहूया. सगळ्यात पहिल्यांदा ए इंटरसेक्शन बी जर असेल तर ऑब्विसली बी इंटरसेक्शन ए असणार आहे. म्हणजे ह्याच्यात पाहिलं आपण आता काय, बी इंटरसेक्शन ए असेल, ते सुद्धा सेमच असणार आहे. दोघांचं कॉमन एलिमेंट आहेत दोघातले, चेंज होतील का, नाही. म्हणजे 2 4 हेच असेल. नेक्स्ट काय म्हटलं, ए इज सबसेट ऑफ बी देन ए इंटरसेक्शन बी इज इक्वल टू ए. आता आपल्या बुकमध्ये एक्झाम्पल घेतलं आहे, तर ते एक्झाम्पल घेऊया म्हणजे अजून क्लिअर होईल. तुम्हाला बुकमध्ये आहे, पेज नंबर 12वर आहे ते एक्झाम्पल्स. हां, तर आपल्याकडे एक्झाम्पल आहे, ए इज इक्वल टू 3,5 बी इज इक्वल टू 3 5 8 9 10. तर आत्ता आपण सगळ्या प्रॉपर्टीज ज्या पाहिल्यात त्या 1-2 मिनिटात क्लिअर करूया म्हणजे आपल्याला नेक्स्ट बिट घेता येईल. ठीक आहे. प्रॉपर्टीत काय आपल्याकडे, ए इंटरसेक्शन बी इज इक्वल टू बी इंटरसेक्शन ए. म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा ए गिवन आहे, बी गिवन आहे, तर आपल्याला ए इंटरसेक्शन बी आणि बी इंटरसेक्शन ए प्रूव्ह करायचं आहे. म्हणजे ए इंटरसेक्शन बी काय आपल्याकडे, ह्या दोघातले कॉमन एलिमेंट काय असतील, ऑब्विसली 3 आणि 5. ठीक आहे. सेम पी इंटरसेक्शन ए सुद्धा काय असणार आहे, 3 आणि 5. म्हणजे ऑब्विसली हे दोन इक्वलच झाले. म्हणजेच हे काय, ए इंटरसेक्शन बी इज इक्वल टू बी इंटरसेक्शन ए. नेक्स्ट काय म्हटलं त्यांनी, इफ ए इज द सबसेट ऑफ बी. सेकंड काय होतं आपल्याकडं, इफ ए इज द सबसेट ऑफ बी देन ए इंटरसेक्शन बी इज इक्वल टू ए. है ना, सॉरी, इफ ए इज द सबसेट ऑफ बी म्हटलं म्हणजे ए हा सबसेट आहे बीचा. देन आपल्याला प्रूव्ह काय करायचं आहे, म्हणजे हे लिहितो मी इथे म्हटल्यास तुम्हाला क्लिअर होईल. काय म्हटलं, ए इज सबसेट ऑफ बी असं जर असेल तर आपण काय म्हणणार आहेत, ए इंटरसेक्शन बी इज इक्वल टू ए. इन म्हणजे ए सबसेट आहे बीचा, तर ऑब्विसली काय असणार आहे, ए इंटरसेक्शन बी इज इक्वल टू ए. इथंच प्रूव्ह झालेलं आहे. म्हणजे ए हा बीचा सबसेट आहेच ऑब्विसली. आता ए इंटरसेक्शन बी इज इक्वल टू 3,5 आलं आहे, पण 3,5 काय एच आहे स्वतः, है ना. म्हणजे ए इंटरसेक्शन बी काय इकडे लिहून घेतो मी आपण ह्याच्यावरनं, ए इंटरसेक्शन बी काय 3,5 इज इक्वल टू ए सुद्धा काय 3,5. म्हणजे प्रूफ होईल हे लक्षात. थर्ड वन काय, ए इंटरसेक्शन बी इज इक्वल टू बी देन बी इज द सबसेट ऑफ ए. अगेन तेच झालं. काय म्हटलं त्यांनी, सपोज आता ह्याचं एक्झाम्पल आपण घेऊया वेगळं. सपोज ए इज इक्वल टू आपल्याकडे आहे 2, 3, 8, 10 आणि बी इज इक्वल टू आहे सपोज 3, 8. तर आपल्याला प्रूव्ह काय करायचं आहे, थर्ड प्रॉपर्टीनुसार ए इंटरसेक्शन बी इज इक्वल टू बी असेल तर काय म्हणतात ते, बी इज द सबसेट ऑफ ए. आता ए इंटरसेक्शन बी इज इक्वल टू बी असणारच आहे, है ना. ए इंटरसेक्शन बी काय असणार आहे, दोघातले कॉमन एलिमेंट आणि ते काय असतील 3, 8. म्हणजे हे लिहू शकतो आपण 3, 8 ह्या दोघांचं इंटरसेक्शन. आणि आर एच एसला बी आहे, बी ऑब्विसली काय असणार आहे 3, 8. आणि असं असेल तर बी इज द सबसेट ऑफ ए. आता हे म्हणायची सुद्धा गरज नाही ॲक्च्युली, बी हा सबसेट आहे एचा. 3, 8 ह्यातले सगळे एलिमेंट यात आहेत. जर कोणी सबसेट, वेन डायग्राम हे सगळे इंट्रोडक्शन किंवा प्रॅक्टिस सेट पाहिले नसेल तर त्याचे पण व्हिडिओ आहेत, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देतो आहे. ठीक आहे, ते पण पाहून घ्या, त्याशिवाय हे कळणार नाही सबसेट म्हणजे काय असणार आहे, युनिव्हर्सल सेट काय असेल. ठीक आहे.
तर आता राहिलेल्या ज्या प्रॉपर्टी आहेत तुम्ही एक्सप्लेन करा मला आणि कमेंट बॉक्समध्ये सांगा. काही जर डाऊट असेल तर मग आपण क्लिअर करूया अजून. ठीक आहे. आता नेक्स्ट आहे आपल्याकडे डिसजॉईंट सेट. आता डिसजॉईंट म्हणजे नावातनं क्लिअर होतं मे बी. जर दोन सेट असतील आणि त्यात कुठलाही एलिमेंट कॉमन नसेल तर त्याला काय म्हणणार आपण ऑब्विसली डिसजॉईंट सेट. म्हणजेच काय, इफ देर आर टू एलिमेंट्स सपोज ए अँड बी. ठीक आहे. इफ देर आर टू एलिमेंट्स नाही सॉरी सेट्स. इफ देर आर टू सेट्स अँड इफ देर आर नो कॉमन एलिमेंट्स इन दॅट सेट्स देन सच सेट्स आर कॉल्ड डिसजॉईंट सेट्स. है ना. म्हणजे ए आणि बी आपल्याकडे गिवन आहे. सपोज ए आहे 1 2 3 4 आणि बी आहे 5 7 9 11. मग या दोघात कॉमन आहे का काही? नाही आहे ऑब्वियसली. म्हणजेच हे काय असतील ऑब्वियसली दोघं डिसजॉईंट सेट असतील. आता याची वेन डायग्राम सेपरेटली काढू शकतो आपण. म्हणजे इकडे एक ए असेल आणि इकडे बी असेल. आता याच्यात अजून एक क्लिअर होतं की जसं आपण इंटरसेक्शनला साईन दिलं होतं तसंच ह्याला काय म्हणू शकतो की ह्या दोघांचं इंटरसेक्शन काय असतं मग म्हणजेच एम्प्टी सेट असेल. म्हणजेच ह्या दोघात इंटरसेक्शन होईल का? कॉमन एलिमेंट आहेत का? नाही आहेत. मग म्हणजेच ह्या दोघांचं इंटरसेक्शन काय असतं? फाय सेट आपण पाहिलं होतं है ना. म्हणजेच हा काय असेल एम्प्टी सेट, कारण ह्या दोघात कॉमन काय असणार आहे का? नाही आहे. ठीक आहे. इन लक्षात हे तुम्हाला फिलिंग द ब्लँक्समध्ये क्वेश्चन येतात ह्या टाईपचे. इफ ए अँड बी आर टू डिसजॉईंट सेट्स देन इंटरसेक्शन ऑफ दोज टू सेट्स विल बी. मग त्याचा आन्सर असणार आहे फाय सेट म्हणजेच काय एम्प्टी सेट. ठीक आहे. नेक्स्ट बघूया आता आपण युनियन ऑफ टू सेट्स. म्हणजेच काय असणार आहे आपल्याकडे युनियन असेल दोन सेट. युनियन म्हणजे मे बी नावातनं हे सगळं क्लिअर होत जाणार आहे. युनियन म्हणजे सॉरी युनियन सेट्स. आता युनियन सेट्स म्हणजे काय असतील? ह्या दोघांची युनियन असेल है ना. युनियन ऑफ टू सेट्स म्हणजे दोन सेटची काय असणार आहे युनियन असेल है ना. युनियन म्हणजे काय एकत्र असतील ते. आणि म्हणजेच काय सपोज आपल्याकडे ए आणि बी टू सेट्स घेऊन आहेत. ए आणि बी टू सेट आहेत. सपोज ए मध्ये आहे 2 and 3 आणि बी मध्ये आहे सपोज 5,7. हे दोन सेट असतील सेपरेट. आता या दोघांचं युनियन म्हणजे काय असणार आहे? तर हे दोघातले सेटमधले सगळे एलिमेंट म्हणजे हे दोघांचं युनियन असेल. जसं इंटरसेक्शनला यू उलटं घेतलं होतं तसं युनियनला यूज घ्यायला लागेल आपल्याला नुसतं. ठीक आहे. म्हणजेच काय आता ए युनियन बी काय असणार आहे? मग हे दोघातले सगळे एलिमेंट म्हणजे पहिल्यांदा एचे एलिमेंट 2,3 आणि बीचे मग 5,7 येईल लक्षात. म्हणजेच आता अजून एक एक्झाम्पल घेऊया आपण. सपोज एक्स आहे. एक्स आपल्याकडे 1 2 3 आणि वाय आहे 2 3 4 5. तर एक्स युनियन वाय काय असणार आहे? मग ह्या दोघातले सगळे एलिमेंट. आता सगळे जेव्हा म्हणतोय आपण तेव्हा काय असणार आहे? रिपीट एलिमेंट घ्यायचे आहेत का आपल्याला? तर नाही आहे. ते रिपीट एलिमेंट एकाच वेळी घ्यायचे. म्हणजे एक्समधले सगळे घेऊया आधी. 1 2 3 1 2 3 आणि वायमध्ये सुद्धा 2 3 डबल आहे. म्हणजे ते 2 आणि 3 लिहिणार आहेत का आपण? नाही आहे. म्हणजे 2 एकदा लिहिल्यामुळे आपण डबल लिहायचे नाही. जे रिमेनिंग असतील ते मात्र लिहूया आपण. म्हणजेच एक्स युनियन वाय काय आलं 1 2 3 4 5 येईल. म्हणजे हे काय आलं त्यांचं युनियन झालं. येईल लक्षात. आता ह्याच्या पण प्रॉपर्टीज आहेत बुकमध्ये, त्या तुम्ही चेक करून घ्या. त्याचे एक्सप्लेनेशनसुद्धा तुम्हाला पुट आउट करता येते. ठीक आहे. नेक्स्ट बिट आहे आपल्याकडे नंबर ऑफ एलिमेंट्स इन अ सेट. नंबर ऑफ एलिमेंट्स म्हणजे काय? त्याचा आपल्याला काउंट सांगायचं आहे. एखाद्या सेटमध्ये किती एलिमेंट आहेत हे म्हणजेच काय असणार आहे? नंबर ऑफ एलिमेंट्स. सपोज आपल्याकडे अगेन ए सेट आहे. एमध्ये सपोज 1 आहे 2 आहे 3 आहे 7 आहे 9 आहे एवढे एलिमेंट आहे. ठीक आहे. म्हणजेच काय 1 3 7 9 हे आपल्याकडे एलिमेंट आहेत. तर नंबर ऑफ एलिमेंट्स इन अ सेट म्हणजेच काय?
ह्यात किती संख्या आहे नंबर ऑफ एलिमेंट्सची, म्हणजे किती 1 2 3 4 5, म्हणजे किती झाले 5 झाले. म्हणजे हे 5 इज द नंबर ऑफ एलिमेंट्स इन अ सेट. म्हणजे याचा काउंट आहे ॲक्च्युली, हे किती आहेत ते मोजायचे. मला लिहिणार कसं, तर नंबर ऑफ एलिमेंट म्हणजेच काय, एन इन ब्रॅकेट ए, म्हणजे ए फॉर सेट आहे म्हणून. ठीक आहे, इथे बी असते तर इथे बी आले असतं. म्हणजे एन इन ब्रॅकेट हे ह्याचं साईन असेल. नंबर ऑफ एलिमेंट्स ए इज इक्वल टू 5. येईल लक्षात आहे. म्हणजे सपोज आता आपल्याकडे एम्प्टी सेट आहे, तर एम्प्टी सेट म्हणजेच काय, त्यात एक पण काय असणारे एलिमेंट नसेल, म्हणजे तो काय आला एम्प्टी सेट झाला. म्हणजेच काय, सपोज 5 सेट आहे, 5 सेटमध्ये एलिमेंट असतात का, नाही आहेत, काहीच नाहीत. म्हणजेच किती आहेत ते 0 एलिमेंट आहे. म्हणजेच नंबर ऑफ एलिमेंट इन 5 इज इक्वल टू किती 0. 0 इज द काउंट आहे हा, म्हणजे 0 हा एलिमेंट नाही तर काउंट आहे. येईल लक्षात आहे. म्हणजे याच्यात 0 एलिमेंट आहेत. 0 हा एलिमेंट नाही तर 0 एलिमेंट आहेत. येईल लक्षात ते. आणि आता लास्ट आहे, तर नंबर ऑफ एलिमेंट्स इन युनियन अँड इंटरसेक्शन सेट. म्हणजे नंबर ऑफ एलिमेंट तर पाहायचंच आहे आपल्याला. नंबर ऑफ एलिमेंट्स इन युनियन अँड इंटरसेक्शन सेट्स. म्हणजेच काय, इंटरसेक्शन सेट्स. म्हणजेच ह्या दोघांचं आपल्याला एकत्र, म्हणजे ह्या टाईपचे एक्झाम्पल तुम्हाला जास्त येतील. म्हणजे 2 सेट असतील, याचे फॉर्म्युला आहे आपल्याकडे, तो फॉर्म्युला वापरून तुम्हाला हे मे बी क्लिअर होऊन जाईल. म्हणजे आपल्याकडे 2 सेट आहेत, सपोज ए आणि बी असेल, तर यातलं युनियन पण असणार आहे आणि इंटरसेक्शन असेल, तर याच्यात दोघातले नंबर ऑफ एलिमेंट्स आपल्याला फाइंड आउट करायचे. तर त्यासाठीचा फॉर्म्युला आहे आपल्याला, नंबर ऑफ ए युनियन बी इज इक्वल टू नंबर ऑफ ए प्लस नंबर ऑफ बी मायनस नंबर ऑफ ए इंटरसेक्शन बी. येईल. म्हणजेच हे आपला फॉर्म्युला आहे, हे तुम्ही लिहून घ्या. हे ह्या टाईपचे एक्झाम्पल असतात. 4 मार्काचं एक थेरॉटिकल एक्झाम्पल, म्हणजे वर्ड एक्झाम्पल असतात ना, ते असतं आपल्याकडे. आता हे एक्झाम्पल वाईज तुम्हाला चेंज करता येतं. हे मायनस हे इकडे जाऊन काय होईल, प्लस होईल. म्हणजेच ह्याला आपण हे बुकमध्ये घेऊ आणि हे मात्र नसेल. हे पण एक फॉर्म्युला असतो. नंबर ऑफ हे मायनस इकडे जाऊन काय होईल, नंबर ऑफ ए इंटरसेक्शन बी इज इक्वल टू, हे बाकी सेम होईल, नंबर ऑफ ए प्लस नंबर ऑफ बी आणि मायनस. आता हे प्लस आहे इकडे येऊन काय होणार आहे, मायनस, म्हणजे नंबर ऑफ ए युनियन बी. ठीक आहे, हे दोन्ही फॉर्म्युले लिहून घ्या. त्याच्यानुसार आपण एक्झाम्पल आपल्याला तयार करता येतील. ठीक आहे. तर हे प्रूफ होतं का नाही हे आपण चेक करूया एखादं एक्झाम्पल घेऊन. तर एक्झाम्पल घेऊया. सपोज ए सेट आहे आपल्याकडे. कुठला सेट आहे, ए. तर एमध्ये काय असेल, एलिमेंट्स घेऊया काही. सपोज 3 आहे, 6 आहे, 9 आहे, 3 6 9 12 आणि 15. आणि बी मध्ये आहे सपोज अगेन 6 12 18 24 30 आणि 36. हे काही एलिमेंट्स आहेत. आपल्याला आता प्रूव्ह करायचं आहे ही प्रॉपर्टी, नंबर ऑफ ए युनियन बी इज इक्वल टू एन नंबर ऑफ ए प्लस नंबर ऑफ बी मायनस नंबर ऑफ ए इंटरसेक्शन बी. आता हे प्रूव्ह करू आपण. सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला काउंट घ्यावं लागेल. नंबर ऑफ ए किती आहे आपल्याकडे, 1 2 3 4 5, म्हणजे नंबर ऑफ ए 5 आहे. ठीक आहे. नंबर ऑफ बी किती आहे आपल्याकडे, 1 2 3 4 5 6, नंबर ऑफ बी 6 आहे. ठीक आहे. आता या दोघांचं युनियन पण काढावं लागेल ना, इथे युनियन आहे म्हणजे युनियन पण काढावं लागेल. नंबर ऑफ ए युनियन बी काढून घेऊया आधी. ते किती असेल, युनियन म्हणजेच काय, हे सगळ्यांचं आपण एकत्र लिहावं लागेल. फक्त आता रिपीट एलिमेंट्स कट करून आपण बाकीचे लिहूया. म्हणजेच काय, पहिल्यांदा ए सेट लिहूया, 3 6 9 12 आणि 15. आता 6 12 हे तर इथे झालेलं आहे. 6 12 मध्ये लिहायची गरज नाही आहे. 18 24 13 36 एवढं लिहून घेऊया. 18 24 30 36. म्हणजे आता हे काउंट घेऊ आपण. नंबर ऑफ ए युनियन बी इज इक्वल टू वॉट,
सॉरी, ह्याला नुसतं ए युनियन बी लिहा आणि ह्याला नंबर ऑफ ए युनियन बी असेल. ठीक आहे, म्हणजे 1 2 3 4 5 6 7 8 9 म्हणजे नंबर ऑफ ए युनियन बी किती झाले? 9. आणि आता नेक्स्ट आहे ए इंटरसेक्शन बी. ए इंटरसेक्शन बी किती आहे आपल्याकडे? इंटरसेक्शन म्हणजेच काय? तर या दोघातले कॉमन एलिमेंट कुठले कॉमन आहेत? 6 आहे, 12 आहे, दोनच आहेत, 6, 12. म्हणजेच नंबर ऑफ ए इंटरसेक्शन बी किती असणार आहे? ऑब्वियसली 2 असेल. म्हणजे आपल्याला सगळे आता मिळालेत. म्हणजेच काय? नंबर ऑफ ए 5 मिळाले, नंबर ऑफ बी 6 मिळाले, नंबर ऑफ ए युनियन बी 9 मिळाले आणि नंबर ऑफ ए इंटरसेक्शन बी 2 मिळाले. त्याची आपण प्रॉपर्टी आता चेक करूया, प्रूव्ह होती का नाही. प्रॉपर्टी काय सांगते आपल्याला की नंबर ऑफ ए युनियन बी इज इक्वल टू नंबर ऑफ ए प्लस नंबर ऑफ बी मायनस नंबर ऑफ ए इंटरसेक्शन बी. मग हे प्रूव्ह होतं का भाऊ? ए युनियन बी किती आपल्याकडे? 9 आहे इथे, इज इक्वल टू नंबर ऑफ ए 5 आहे प्लस नंबर ऑफ बी 6 आहे मायनस नंबर ऑफ ए इंटरसेक्शन बी किती? 2 आहे. 9 इज इक्वल टू आता 5 प्लस 6 मायनस 2 किती असेल? 6 मायनस 2 4. म्हणजेच 9 इज इक्वल टू 5 प्लस 4 9 आहे ना. म्हणजे हेन्स काय झालं? प्रूव्ह झालं. म्हणजे ही प्रॉपर्टी आपल्याला सॅटिस्फाय होते. म्हणजे आपण एक्झाम्पलमध्ये वापरू शकतो. ठीक आहे, तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण प्रॅक्टिस 1.4 टाकूया.